पंढरीनाथ भगवान की जय। आज अभंग घेतलेला आहे प्रवचनासाठी। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, भोगणे ते फळ संचिताचे। तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी। ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमल मंचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुतम नमामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयाचे केल्या स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। अखिल गुण्यदाना करुणा वत्सल करुणालय भक्तवत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा पांडुरंग तवनकरचा प्रणिपात। चिंतनाला निरूपणाला प्रारंभ। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। तुकोबराय या अभंगात म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। तुमची माझी माया जी संसारासाठी आलेली आहे। ऍक्च्युली समर्थांना काय तुकोबरायांना असं म्हणायचं आहे की जी आपली जी माया आलेली आहे ती ऍक्च्युली संसारासाठी न आलेली असताना ती आलेली आहे कशासाठी, तर परमार्थासाठी आलेली आहे। मग आता परमार्थासाठी आलेली माया आहे, ऍक्च्युली ती परब्रह्माने परमार्थच करायसाठी घातलेली आहे। सांगायचा भाग म्हणजे का, तर बघा 83,99,999 जीव योनींना घातल्यानंतर परब्रह्मात म्हणजे ब्रह्मदेवाला असं वाटलं की मी एवढे सर्व जीव योनी निर्माण केले, म्हणजे 80 लाख जीव योनी निर्माण केले। मग 84 लाखावा म्हणजे आपण म्हणतो ना 4 लाख मनुष्य आहेत, मग या 80 लाखामध्ये माझी ओळख घेणारा कुणीही नाही आहे। मग माझी ओळख घेणारा कोण आहे बरं, असा कोण आहे, तर असा आपल्यासारखाच त्याला बनवूया म्हणून आपली ओळख घेणारा तो निर्माण केला। आणि त्यावेळेला त्याने निर्माण केल्यानंतर बघा आपल्याला मनुष्य देहाला त्याने निर्माण केलं। मग तो आपली ओळख घेईल म्हणून आपल्याला एक्स्ट्रा दिलेलं आहे काय, ज्ञान आणि वैखरी एक्स्ट्रा दिलेलं आहे। सांगायचा भाग म्हणजे मग त्या वैखरीतून त्या ज्ञानातून आपण त्या परब्रह्माची भक्ती करू शकतो। आता बुद्धी सर्वांनाच आहे पण ज्ञान नाही आहे। आता बुद्धी आणि ज्ञानामध्ये फरक बघायला गेला तर काय आहे, बुद्धी म्हणजे काय आहे, एवं पोट भरायची विद्या, एवं पोट भरायची विद्या म्हणजे बुद्धी आहे। म्हणून समर्थ रामदास स्वामी पण एका समासामध्ये मांडलेत बघा, नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा, हे सगळं ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, ही बुद्धी आहे। तसं तुम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्ञान पण दिलेलं आहे आणि वैखरी दिलेलं आहे। म्हणून हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे, तर भक्ती करण्यासाठी दिलेला आहे। आणि ती भक्ती म्हणजे कशी आहे, तर ती भक्ती म्हणजे हेची थोर भक्ती आवडते देवा। मग ती भक्ती अशी परब्रह्माला आवडणारी आपल्याला भक्ती करता आली पाहिजे। मग आता ती परब्रह्माला आवडणारी भक्ती म्हणजे कुठली, ज्या वेळेला संत परंपरा येतात ना त्यावेळेला आपल्याला दाखवून देतात की भक्ती ही अशी सर्वश्रेष्ठ असते। मागे एकदा भाग झाला होता बघा की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्या वेळेला पहिल्यांदाच पंढरीला गेले, पंढरीला गेल्यानंतर बघा की पांडुरंगाला बघितल्यानंतर, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर गळागळा अश्रू व्हायला लागले। ज्ञानदेवांच्या, मुक्ताबाईंच्या, सोपानांच्या आणि निवृत्ती दादांच्या बघा अश्रू व्हायला लागल्यानंतर बघा त्यावेळेला माऊली म्हणतात पांडुरंगाला बघून, काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। मग मुक्ताबाई जवळच असलेली दादाला म्हणते, दादा रे तुला जसं सुख झालं म्हणतोस ना, की पांडुरंगाला बघितल्यानंतर सुख झालं म्हणतोस ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, म्हणजे तुला जसं सुख झालं म्हणतोस ना तसं इतरांना का बरं
पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर इतरांना का बरं सुख होत नाही आहे? त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात पुढं, मग ते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. हे विठ्ठलाची, त्या परब्रह्माची आवड होण्यासाठी काय पाहिजे? तर बहुत सुकृत करावं लागतं, चांगल्या कर्माचं फळ म्हणून हे आपल्याला परमार्थ भेटतो. म्हणून बघा, बहुत जन्मीचे पुण्य जोडे तरीच हा नरदेह घडे आणि परमार्थ जोडे. मग बहुत जन्मीचे पुण्य जोडे, बहुत जन्मीचे पुण्य जोडत 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 आपल्याला हा नरदेह मिळाला. आणि नरदेह तर सगळ्यांनाच मिळालेला आहे. आता जगामध्ये बघायचं झालं तर 750 कोटी संख्या आहे. मग 750 कोटीमध्ये सगळेजण परमार्थ करतात का? मग तो परमार्थ करण्यासाठी पण काय पाहिजे? भाग्य लागतं. भाग्य उदयास यावं लागतं. मग त्या भाग्यात असल्याशिवाय म्हणून परमार्थ होत नाही आणि ती भक्ती होत नाही. मग ती भक्ती जर करायची असली तर आपल्याला काय पाहिजे? की दास्यभक्ती सर्वश्रेष्ठ दाखवलेली आहे. बघा, दास्यभक्ती म्हणजे काय आहे? की जी हनुमंतरायाने केली, जी उद्धवाने केली, जी अर्जुनाने केली, ती दास्यभक्ती पाहिजे. मग आता दास्यभक्ती तुम्ही आम्ही करतोच, काय ते भक्ती तुम्ही आम्ही करतोच, पण दास्यभक्ती तर राहता आलं पाहिजे. दास्यभक्ती म्हणजे कसं? त्याचं दास्यत्व स्वीकारणे म्हणजे काय? दास्यभक्ती. बघा, हनुमंताचा जन्म कसा झाला आणि आपल्याला दास्यभक्ती कशी करायची? एक छोटस सुंदर उदाहरण आहे बघा, की ज्या वेळेला दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ मांडला होता, म्हणजे श्रीराम जन्माला यायच्या आधी दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता, म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ मांडला होता. आणि तो यज्ञ असा बाहेर, म्हणजे राजवाड्याच्या बाहेर असं मांडवामध्ये असं स्तंडील वगैरे करून अशी पूजा मांडलेली होती, मोठी अशी पूजा चालू होती. आणि त्या पूजेला बघा की पंडित म्हणून किंवा आपण म्हणू ना पुरोहित म्हणून कोण आले होते? तर वशिष्ठ ऋषी आले होते, है ना. आपलं वशिष्ठ सद्गुरूच आहे ना. मग बघा आपल्या संस्थेचं नाव. मग ते वशिष्ठ ऋषी आले होते ना. वशिष्ठ म्हणजे सद्गुरू, थोडक्यात भाग सांगायचा. मग असे वशिष्ठ ऋषी त्या पूजेला आले होते, ब्राह्मण म्हणून आले होते. मग त्यावेळेला पूजा चालू झाली, मस्तपैकी पूजा चालू आहे, श्रवण चालू आहे, छानपैकी पूजा मांडणी चालू आहे आणि उत्तम असं श्रवण घडत आहे. पूजा झाल्यानंतर बघा की ज्या वेळेला वशिष्ठ ऋषीने प्रसाद दिला, पुरोहित म्हणून प्रसाद देतात ना, कोणाला देतात? जे यजमान आहे त्याला. मग कोणाला प्रसाद दिला? दशरथ राजांना पहिल्यांदा प्रसाद दिला. आपण त्याला म्हणतो पिंड पण म्हटलं जातं, काही काही ठिकाणी पिंड पण म्हणतात. मग तो पिंड त्यांना प्रसाद म्हणून दिला. पिंड पुत्र कामेष्टी यज्ञ होतं ना, म्हणून पिंड म्हटलं ते. मग प्रसाद घेतला त्याने. आणि पुरुष लोक कसं आहे माहितीये का? प्रसाद घेतला की लगेच ग्रहण करतात बघा, आहे ना. आणि स्त्रियांच्याकडे तो भाग नाही आहे तसा. म्हणजे कसं आहे, कसं असतं, आता जरी आपण बघितलं एखादा प्रसाद दिला तर लगेच पदरात बांधेल, कुठं तर ठेवणार, कोणाला तर घरच्यांना द्यायला येईल, असं असतं ना स्त्रियांचा भाग, होय की नाही? असो, तुम्ही तिथल्या तिथं होय म्हणा. मग ज्या वेळेला बघा दशरथ राजाने तो प्रसाद ग्रहण केला, मग दुसऱ्यांदा दिलं कौशल्य मातेला दिला, तिसऱ्यांदा दिलं कोणाला? सुमित्रा मातेला दिला. आणि चौथ्यांदा दिलं ना तो प्रसाद ना कैकेयीला दिला. मग ह्या दोघी अजून असंच हातात घेऊन बसल्या होत्या. मग कैकेयी मातेला दिल्यानंतर कैकेयी माता काय म्हणाली? मलाच का शेवटी प्रसाद दिला? मी पण यांच्या बरोबरीचीच राणी आहे ना. तिच्याकडे थोडासा अहंकार आला बघा. त्यावेळेला बघा ती अशी प्रसादाकडे बघतच राहिली. हा प्रसाद ऍक्च्युली कोणी दिला होता? प्रसाद वशिष्ठाने दिला होता. वशिष्ठ म्हणजे कोण? सद्गुरू, है ना. सद्गुरूंचा तो प्रसाद होता. बघत राहायचं नाही, तत्काळ ग्रहण करता आलं पाहिजे. मग बघा ती बघत राहिली आणि तेवढ्यात एक घार आली. घार आल्याने बरोबर तो चोचीत, तो प्रसाद आहे ना घेतली, चोचीत घेऊन पळाली तिकडे. लांब 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 उडत 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 गेली घार. मग आता ती घार कुठे गेली ते नंतर आपण पाहू. मग आता इकडं काय झालं की वशिष्ठाने प्रसाद दिला होता सुमित्रा मातेला आणि कौशल्य मातेला. त्यांनी काय केल्या? कैकेयी मातेचा प्रसाद घारीने घेऊन गेला म्हणून ह्यांनी दोघीने काय केल्या? अर्धा अर्धा प्रसाद कैकेयी मातेला दिला दोघीने. लक्षात आलं? ह्या दोघींच्याकडे अर्धा अर्धा राहिला, पण 2 भाग अर्धे अर्धे कोणाकडे आले? कैकेयी मातेकडे आले. म्हणून कैकेयी मातेला 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. कोण? भरत आणि शत्रुघ्न. आणि इकडे कौशल्याला आणि सुमित्राला श्रीराम अर्धे अर्धे एक एकच भाग राहिले होते आणि लक्ष्मण इथं जन्माला आले. मग आता हा पुत्र कामेष्टीचा यज्ञाचा हा प्रसाद होता. यांना बरोबर असे पुत्र प्राप्ती झाली वशिष्ठ ऋषींच्या आशीर्वादाने किंवा कृपेने म्हणा. मग आता तो वशिष्ठ ऋषींचा प्रसाद तो घारीने घेऊन गेला होता. मग ते आता घार तिकडे उडत 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 चालली होती. जात असताना काय झालं? हवेमधून जात असताना त्या घारीला काय झालं? हवा लागली जोरात. आणि खाली ना तिथं अंजनी माता
त्याच्या आधी पूर्वी थोडस श्री शिवाची पूजा करत होते. थोडासा भाग आधीच सांगतो की शंकर महादेवाची पूजा करत होते आणि शंकर महादेवाची उपासना करून झाल्यानंतर, तप करून झाल्यानंतर शंकर महादेवाकडून काय केली होती तिनं, वर मागून घेतली होती, मला तुमच्यासारखा किंवा तुम्हीच माझ्या पोटी जन्माला यावं अशी तिची इच्छा होती. बघा, दास्य भक्ती चाललेली, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. दास्य भक्ती कशी असते चाललेली. मग त्यावेळेला शंकर महादेव म्हटले, मीच तुझ्या पोटी जन्माला येईल असा आशीर्वाद दिला होता आणि तू काय कर, नामस्मरण करत बस. मग ते एका झाडाखाली असं नामस्मरण करत बसलेले, असं पदर पसरूनच बसलेले, पदर असतं ना, तो पदर पसरूनच बसलेले. आणि तेवढ्यात तीच घास तिथून अशी चोचीनं अशी येत होते, चोचीत प्रसाद घेऊन तो पिंड घेऊन. आणि हवा लागल्यानंतर बघा, त्या घारीला हवा लागल्यानंतर तो घारीला अशी चोच उघडली आणि तो प्रसाद असा पडला आणि प्रसाद खाली पडणार तेवढ्यात ती हवा आहे ना, हवा त्या प्रसादाला, त्या पिंडाला ना असं बरोबर आणत 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 त्या अंजनी माता जिथं बसलेली ना त्या वाट्यात, म्हणजे त्या पदरातच आणून सोडला तो प्रसाद. म्हणून ती काय हवा आणलं ना, म्हणजे पवन, हवा म्हणजे काय, पवन म्हणून आपण तिथं आता, म्हणून पवन तो प्रसाद आणला. म्हणून बघा, तिथं अंजनी मातेने काय केला, तो प्रसाद कोणी दिलाय, काय दिलाय, कोणी कुठनं आलाय प्रसाद, काही बघितले नाही, तत्काळ तिनं ग्रहण केला. तत्काळ तिनं ग्रहण केला. एक एक भाग नोटेड पॉइंट आहे यात. तत्काळ तिनं ग्रहण केला. कुणी दिला होता प्रसाद, वशिष्ठ ऋषीने. वशिष्ठ ऋषी म्हणजे सद्गुरू. तत्काळ तिनं ग्रहण केल्यानंतर बघा, जन्माला आलं तो कोण आहे, दास्य भक्ती जन्माला आलेले आहे, म्हणजे हनुमंतराय जन्माला आलेले आहे. कुणाच्या कृपेने, पवनदेवाच्या कृपेने. पवनदेव तो खाली पडणार होता, तो पण वाट्यात आणून सोडला. पवन पुत्र म्हणतो आपण त्याला. म्हणून असा हा पवन पुत्र पण का म्हटला जातो. आणि तिथं हनुमंतराया अंजुली, ऍक्च्युली त्या अंजनी म्हणतो ना आपण, अंजुळी नाव आहे त्याचं, अंजुळी. अंजुळी म्हणजे असं अंजुळी करतो ना आपण, अंजुळी, ओंजळ म्हणतो ना आपण त्याला, ओंजळ असा तो भाग दिला, दाखवलाय, ओंजळचा आहे भाग. म्हणून तो ओंजळ आणि अंजोळी आणि अंजेली असं झालेलं आहे तो भाग. असं थोडं थोडं म्हणजे पाठभेद करत करत असं आलेलं आहे. असो, मग आता लाखो वर्ष झाले, जवळजवळ 8,70,000 वर्ष झाली रामायणाला होऊन. ह्याला पण प्रमाण पाहिजे असेल तर आहे माझ्याकडे, आता काय मी ते प्रमाण देत बसत नाही, इकडे जात नाही, मग त्या खोलात जायला नको आपल्याला. मग आता इकडं काय झालं, भाग कसा बघा, वशिष्ठ ऋषींनी प्रसाद दिला होता. मग तो वशिष्ठ ऋषी म्हणजे सद्गुरू. तसंच आहे, आज आपण जे इथं श्रवण करतोय, आज जे आपण इथं जे निरूपण ऐकतोय ना, हा सद्गुरूंचा प्रसाद आहे. हा आपल्या घरामध्ये आलेला आहे. आणि तो कोणी आलेला आहे, हवेद्वारे. आता गुगल मीट आहे ना, हे हवा म्हणू आपण त्या गुगल मीटला. आणि तो आपल्या घरात येऊन पडलेला आहे. फक्त आपण पदर पसरून बसायचा आहे. इथं घार आलेले आहे, बैल आलेला आहे, कोण आलेला आहे, काही बघायचं नाही. हा माझा प्रसाद, माझ्या वशिष्ठ सद्गुरूंचा प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे. हा कोण तवंदकर आहे, कोल्हापूरचा आहे, ह्याला बघत बसायचं नाही. तोच त्याची आहे ना, त्याच गायन आहे आणि तोच गायन करून घेणार आहे, तोच श्रवण देखील करून घेणार आहे. म्हणून बघा, आता आपण हा प्रसाद इथून ग्रहण करायला चाललेला आहे. आणि इथून ग्रहण केल्यानंतर बघा, अंजोळी आपणच आहोत, माता आपणच आहोत. देहबुद्धीनं बघायला गेलं तर मग आपल्याला ग्रहण केल्यानंतर तो प्रसाद दास्य भक्ती जन्माला येणार आहे. आलं ना लक्षात. आपल्या आतमध्ये अंतरी ग्रहण केल्यानंतर दास्य भक्ती जन्माला येणार आहे. त्यावेळेला ही भक्ती काय होते, थोर भक्ती म्हटलं जायचं. मग आम्ही भक्ती करतोच, पण त्या भक्तीला जोड कशाची पाहिजे, तर संत कृपेची जोड पाहिजे, सद्गुरु कृपेची जोड पाहिजे, परब्रह्माची जोड पाहिजे, त्याचा आशीर्वादाची जोड पाहिजे. मग त्यावेळेला ती थोर भक्ती होते. बघा, थोर भक्ती दाखवताना आपण दाखवलं, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि काय सांगितलं, आचार्य देव भव म्हणून दाखवले. बघा इथं की अतिथी देव भव, मातृदेव भव, आचार्य देव भव आणि पितृदेव भव, हा सगळ्यांचा जर भाग बघायला गेलं तर आई वडिलांना देव म्हणता आलं पाहिजे. एक वेळेस तुम्ही देवाला जावा अगर न जावा, पण दररोज आई वडिलांच्या पाया पडायला पाहिजे. जरी आई वडील नसतील तर तिथं आपण अंतरी नमस्कार करायचं. जर आई वडील जवळ नसतील तर बघा, तिथं अंतरी नमस्कार करायचा आणि त्यांना तो नमस्कार पोचायचा. असंच एक छोटस उदाहरण आहे बघा, की आपल्याला भक्त पुंडलिकाचा पण भाग माहित आहे, पण मी थोडासा इकडे महाभारतातला भाग घेऊन येते, की कसं आई वडिलांची भक्ती केल्यानंतर कसं ते प्राप्त आहेत बघा. म्हणजे काय काय म्हटलं जातं बघा, कोण श्रेष्ठ कसं दाखवलं आहे तिथं.
ज्या वेळेला 5 पांडव असं वनवासात होते आपल्याला माहित आहे, त्यावेळेला काय झालं, एक दिवस काय झालं की द्रौपदीला तहान लागलेली. मग तहान लागल्यानंतर ना द्रौपदी काय म्हणाले, मला तहान लागलेलं आहे. मग नकुल आणि सहदेव काय म्हटले, जवळच नदी आहे, आम्ही पाणी घेऊन येतो दादा म्हणाले. मग जवळच नदी असल्यामुळे पाणी आणायला ते दोघे गेले. ते म्हटले आता आपण जरा आधी पाणी पिऊया आणि मग पाणी घेऊन जाऊया द्रौपदीला. मग त्यांनी काय केले, पाणी पिले. पाणी पिल्यानंतर दोघही तिथं मूर्छित पडले. मग नंतर अर्जुन आणि भीम देव दोघं आले, दादा आम्ही बघून येतो, तू थांब द्रौपदी जवळ म्हटले. मग हे दोघे बघायला आले, इकडं कुठं दिसणार कुठं दिसणार, मग पाणी नदी तर आहे कुठं दिसणार म्हटले. ह्यानी पण पाणी प्यावं म्हटले आणि मग हुडकूया. ह्यानी पाणी पिले आणि जवळच पडले त्यांनी दिसले. आणि ह्यानी जसं पाणी पिले ना दोघ जण, तसे हेही मूर्छित पडले. मग बराच वेळ झाल्यानंतर अजून काय येणार म्हटले आणि युधिष्ठिर आणि द्रौपदी हे दोघे पण नदीच्या तीरानं जावं लागले. तिथं पोचल्यानंतर त्याने चारही भाऊ मूर्छित पडल्यानं त्यांना दिसले युधिष्ठिरांना. मग त्यांनी काय केले, त्यांच्या अंगावर जरा पाणी शिंपडावं म्हणून पाणी घेतले, असं ओंजळीनं पाणी घेतले नदीतलं आणि पिणार, त्यांना पिणार असं वाटलं कुणाला, समोरच्या व्यक्तीला. मग ते समोर एक व्यक्ती होते, म्हणजे पलीकडून आवाज आला, नदीच्या पलीकडून आवाज आला आणि तो आवाज होता यक्षाचा. यक्ष माहितीये ना आपल्याला, यक्ष, कुबेर, नारद, तुंबर वगैरे, आणि ते यक्षाचा आवाज होता. मग ते यक्ष काय म्हणाले, थांब पाणी पिऊ नकोस, थांब पाणी पिऊ नकोस, तू जर पाणी पिलास तर तूही यांच्यासारखा काय होशील, मूर्छित पडशील. मग तू काय कर, तुला जर तुझे चारही भाऊ परत जिवंत पाहिजे असतील तर काय करतो, फक्त माझ्या 3 प्रश्नाचे उत्तर दे. किती? फक्त 3 प्रश्नाचे उत्तर दे. मग युधिष्ठिर म्हणाले, विचारा. उत्तर देणारा माझा श्री सद्गुरू आहे. मी देणार आहे म्हटलं नाही बघा, त्यावेळेला अहंकार पण येता कामा नये हो. मग उत्तर देणारा कोण आहे, माझा सद्गुरू आहे म्हटला. आपण आपल्याकडे कुठलाही भाग घ्यायचा नाही बघा, यातून एक भाग आपल्याला शिकायला मिळतो. मग विचारलं, हा. मग पहिला प्रश्न विचारला यक्षाने, की पहिला प्रश्न विचारला, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेला बघा उत्तर दिलं युधिष्ठिराने. काय उत्तर दिलं, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ माझी माता आहे. मग दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न उत्तर बरोबर आलं. दुसरा प्रश्न विचारला, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यावेळेला बघा त्या युधिष्ठिराने म्हटले की आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ माझे वडील आहेत, म्हणून मातृदेवो पितृदेव म्हणता आलं पाहिजे. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग तिसरा प्रश्न विचारला त्याने की तिसरा प्रश्न असा विचारला, हा, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती आहे, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती आहे. आपण काय म्हणतो, पूर्व दिशा आहे किंवा उत्तर दिशा आहे असं श्रेष्ठ म्हणतो ना. पण बघा पृथ्वीच्या जर आपण लांब 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 गेल्यानंतर तिथं दिशाच नाहीत ना, दक्षिण दिशाच नाही किंवा आणि काहीच दिशा नाहीत. म्हणून बघा समर्थ रामदास स्वामींची एक ओवी आहे बघा, की कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. किती दिशा आहेत, आपण म्हटलं असतं 4 दिशा आहेत किंवा 8 दिशा आहेत म्हटलं असतं. किती दिशा आहेत, 10 दिशा आहेत दाखवल्यात. किती दिशा, 10 दिशा दाखवलेल्या आहेत. म्हणून 10 दिशा पक्षी उडून जातात ना, तसं हे प्रमाण दाखवले की 10 दिशा आहेत. मग 10 दिशा म्हणून सर्वश्रेष्ठ म्हटलं नाही किंवा उत्तर दिशा सर्वश्रेष्ठ म्हटलं नाही किंवा पूर्व. मग त्याने उत्तर काय दिलं, सद्गुरु दिशा ती सर्वश्रेष्ठ दिशा आहे. जशी मला सद्गुरु वाट दाखवतील ना तसं मला जाता आलं पाहिजे. सद्गुरु विना कोण दाखविल वाट, आहे ना. असो, म्हणून सर्वश्रेष्ठ दिशा आहे ती मला सद्गुरु प्रमाण. म्हणून वशिष्ठ ऋषी हे आपले सद्गुरु आहेत, श्रीरामाचे पण सद्गुरु आहेत आणि म्हणून ते आपल्याला भाग घेता आला पाहिजे. म्हणून यावेळेला बघा इथं सर्वश्रेष्ठ भक्ती दाखवलेलं आहे, याची थोर भक्ती कळते संत परंपरा मंडळ येते. आणि त्यावेळेला बघा तुकोबराय म्हणतात काय, याची थोर भक्ती आवडते देवा, दास्य भक्तीत राहिल्यानंतर ही भक्ती देवाला आवडते. मग आता इथे दाखवले बघा की याची झालं लक्षात आलं, थोर लक्षात आलं, आवडते. मग देवाला काय आवडतं, याची थोर भक्ती आवडते देवा. मग आवडल्यानंतर बघा देवाला आपण साधं जरी भाकरी जरी आपण दिली तरी पण आवडते हो. म्हणून कसं आहे बघा, पत्रम पुष्पम फलम तोयम, हे पण आवडतंच देवाला. आणि याबरोबरच जर भाकरी जर आपण एक दिली तरी पण तो आवडीनं खातो. म्हणून आपण जे जेवत असताना नैवेद्य दाखवावा, का दाखवावा, की
त्याला तो सगळा भाग आवडत असतो. म्हणून दाखवले बघा इथं की हा, म्हणून आपल्या अंतरी जो भाग आहे तो कसा आहे माहितीये काय, जो दास्यभक्तीचा भाग आहे तो आपल्याला देवाला प्रगट करून देता आला पाहिजे. आणि काय द्यायचं आहे देवाला, आपल्याला काय देता आलं पाहिजे, आपण देवाला द्यायचंय तर काय, आपल्यातला अहंकार देता आला पाहिजे. आपण ज्या वेळेला बघा मंदिरात जातो ना त्यावेळेला आपण घंटा वाजवतो ना, 2 वेळा घंटा वाजवतो, पण ऍक्च्युली 2 वेळा घंटा वाजवतो म्हणजे ना, एकदा पुढं मारायचं आणि एकदा मागे वळता आलं पाहिजे. पुढे ज्या वेळेला मारतो ना त्यावेळेला काय म्हणायचं आहे, गमनार्थ तू राक्षसा, माझ्यातले राक्षसी गुण आहेत ना देवा तुझ्या चरणी येऊ देते. आणि आव्हानार्थ ते देवाना, इकडं आपल्याला ओढतो ना त्यावेळेला आव्हानार्थ तो देवाना, म्हणजे देवा तुझ्यातले चांगले गुण माझ्या अंतर येऊ दे, हे शास्त्रीय त्याला कारण आहे. म्हणून बघा अशा पद्धतीने आपण जर घंटा वाजवल्यानंतर बघा याला पण शास्त्रीय कारण दाखवलेलं आहे. म्हणून आव्हानार्थ तो देवाना आणि गमनार्थ तो राक्षसा म्हणता आलं पाहिजे. हे जे अवगुण आहेत, हे जे नको असलेले कुकर्म आहेत ते अंतरी माझ्या राहता कामा नयेत. बघा एक छोटस सुंदर असं उदाहरण दाखवलंय बघा, की ज्या वेळेला आपण एक्सप्रेस वेने जात असतो ना, आपण बघा का कुकर्म करायचं नाही किंवा आपण पापकर्म का करायचं नाही याचा एक सुंदर भाग दाखवलेला आहे. आपण म्हणतो ना कधी कोण देव बघायला येतोय काय वगैरे वगैरे म्हणतो ना, त्यावेळेला बघा असं दाखवलेलं आहे की एक्सप्रेस वेने जात असताना, आता समृद्धी वे आता झालेला आहे नागपूर मुंबई, त्या एक्सप्रेस वे किंवा समृद्धी वेला स्पीड लिमिट दाखवलेली असते तिथं. कुठं 80 स्पीड असेल, कुठं 100 असेल, कुठं 120 असेल. आपण 100 धरू, 100च्या स्पीडने गाडी चालवली तर तुम्हाला तिथं फाईन बसणार नाही. पण 100चं जर स्पीड लिमिट क्रॉस केला तुम्ही, बरोबर सीसीटीव्ही असतात बघा, ते कसे आहेत गुप्त पद्धतीने सीसीटीव्ही आहेत, आपल्याला दिसत पण नाही. ते कवा फोटो काढतात आणि काय करतात हे आपल्याला दिसत नाही. तो कसा असतो, सिक्रेट फोटो असतो. कसा असतो, सिक्रेट फोटो काढला जातो. आता इथं कसं आहे बघा, कोणी काढला फोटो, सीसीटीव्हीनं. सीसीटीव्ही म्हणजे सिक्रेट, सिक्रेट म्हणजे काय, गुप्त. मराठीत काय येतं त्याचा अर्थ गुप्त. फोटो म्हणजे काय, चित्र, बरोबर आहे ना, चित्र गुप्त. लक्षात आलं, चित्र गुप्त. तसं आपल्या आतमध्ये आपण कामाची, क्रोधाची, मत्सराची, लोभाची, दंभाची, संशय, चिंतेची, वासनेची, तृष्णेची, भावनेची, इच्छेची सगळे आपण जर लिमिट क्रॉस केलो तर आपल्या आतमध्ये सीसीटीव्ही आहे. कोण आहे, चित्रगुप्त. गुप्त पद्धतीने जो चित्र काढतोय ना, म्हणजे त्याचं नाव आहे चित्रगुप्त. तो बरोबर आपले फोटो काढतो. यानं कामाचे लिमिट क्रॉस केलेलं आहे, याने लोभाची लिमिट क्रॉस केलेलं आहे, याने दंभाची लिमिट क्रॉस केलेलं आहे. आणि ती जी फाईन येते ना, ती फाईन कधी मिळते माहितीये का आपल्याला, ती तर गाडीची फाईन कधी 15-20 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्याने येते. तसं आपल्याला ह्याची फाईन म्हणजे चलन आपल्या घरी येतं, कुठल्या ह्या घरी येतं आपल्याला. आणि कधी मिळतं आपल्याला, हे बरोबर तिथं वरती गेल्यानंतर. आणि आपण म्हणतो हे मी कवा क्रॉस केलेलं नाही आहे, मग त्यावेळेला सांगतात चित्रगुप्त, बघ रे बाबा हे त्यावेळेला तू लिमिट क्रॉस केला होतास, म्हणून हे तुला हे प्राप्त झालेलं आहे. म्हणून बघा आपल्याला काय करता आलं पाहिजे, याची थोर भक्ती कळून घ्यायची असेल तर. म्हणून भक्ती कशी आहे की ह्या परमार्थ करत असताना बघा विषय वासनेतून बाजूला जाऊन आपल्याला त्याच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे होता आलं पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं ना तर आपण त्याच्याशी एकरूप होतो. म्हणून दाखवले बघा, याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग आता आवडते देवाला का आवडतं, आणि देव तर कसं आहे बघा की एक अजून एक सुंदर एक भाग आहे बघा, की ज्या वेळेला परब्रह्म विष्णूंनी काय म्हटले, कुबेराला बोलवले आणि कुबेराला काय म्हणाले की कबीराच्या रूपात जन्म घ्यायचा आणि परत दोहे लिहायचे. उद्धवाला सांगितलं, उद्धवाला बोलवून घेतले आणि उद्धवाला म्हणाले नामदेवाच्या रूपात जन्म घ्यायचा आणि शतकोटी अभंगाची निर्मिती करायची, शतकोटी अभंगाची निर्मिती करायची. आणि समर्थ बघा हनुमंताला बोलवले आणि हनुमंताला सांगितलं की समर्थ रामदासाच्या रूपात जन्म घ्यायचा आणि दासवदाची निर्मिती करायची. आणि बघा की असं बोलवल्यानंतर एकेकानं बोलवून झाल्यानंतर की स्वतः मी म्हणजे विष्णुदेव काय म्हटले, स्वतः मी ज्ञानदेवाच्या रूपात जन्म घेणार आहे आणि शंकर महादेव निवृत्तीच्या रूपात जन्म घेणार आहे आणि ब्रह्मदेव सुद्धा काय करणार आहेत, सोपान देवाच्या रूपात जन्म घेणार आहेत. आणि जी आदिशक्ती आहे ना, ओम नमो जी आद्या, जी मूळ माया आहे, आदिशक्ती मूळ माया आहे ना, ती स्वतः काय करणार आहे, आदिशक्ती मुक्ताबाईच्या रूपात जन्म घेणार आहे.
म्हणून एक अभंग आहे बघा, की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, है ना. म्हणून दाखवलेलं आहे. कोणाचा जनाबाईचा अभंग आहे. मग बघा प्रमाण पण आहे त्याला ते. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून हे असे संत परंपरा मंडळी येतात, अवतार कार्य करतात आणि बघा अवतार कार्य करून काय करतात, आपलं कार्य करून आणि आपल्याला भक्ती शिकवून जातात. म्हणून का भक्ती शिकवून जातात, की ज्या वेळेला बघा धर्माला ग्लानी लागेल त्यावेळेला पण ते अवतार कार्य घेतात. म्हणून भक्ती पण शिकवतात आणि त्याचबरोबर बघा जे आपण जे कुकर्म करतो किंवा धर्माला ग्लानी लागलेले असते त्याच्यातून आपल्याला तो बाजूला काढत असतात. म्हणून दाखवले ना, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगायुगामध्ये काय करणार आहे, मी जन्म घेणार आहे. म्हणून पहिलाच बघा मत्स्य अवतार झालेला आहे, मग कूर्म अवतार आहे, त्यानंतर आहे वराह अवतार तिसरा अवतार आहे, त्यानंतर नरसिंह अवतार आहे चौथा, त्यानंतर वामन आहे, त्यानंतर परशुराम आहे, राम आहे, श्रीकृष्ण आहे आणि बौद्ध, आणि आता पुढे कलंकी देव होणार आहे. अजून 10वा जो अवतार आहे समर्थ रामदास स्वामींच्या श्रीमाना श्लोक मध्ये बघा, पुढे कलंकी देव होणार आहे. म्हणून तो येणार आहे कार्याला कधी, ज्यावेळेला धर्माला ग्लानी लागेल त्यावेळेला तो देव अवतार कार्याला येणार आहे. म्हणून ह्याची थोर भक्ती आवडते देवा, हे देवाला आवडतं आणि देवाचं कार्य असं असतं. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ही जी तुमची माझी जी माया आलेली आहे ना, ही ऍक्च्युली कशासाठी आलेली आहे, परमार्थच करण्यासाठी आलेला आहे. पहिला स्टार्टला झाला ना, की आपण काय करलोय, परमार्थ करत असताना बघा की आपण संसार जास्त करायला लागलोय. ऍक्च्युली कारखाना आहे ना, साखर कारखाना टाकतात ना, साखर कारखाना ज्या वेळेला घालतात ते ऍक्च्युली साखर कारखान्यामध्ये साखर कारखाना घालण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर साखर मिळावी. बरोबर आहे ना, साखर मिळावी. आणि साखर तर मिळतेच, पण त्यापासून बाय प्रोडक्ट भरपूर मिळतात. मग ते बगॅस असेल किंवा आणि काय इथेनॉल असेल आणि काय खत असेल वगैरे वगैरे काय काय असतं ते सगळं. म्हणून बाय प्रोडक्ट हे आपोआप मिळतात, त्याला काय जास्त करावं लागत नाही. मुख्य उद्दिष्ट काय आहे, साखर. तसं आपल्या देहाचं मुख्य उद्दिष्ट काय, परमार्थ करावा. मग आता बघा ऍक्च्युली कसं झालं भाग, की परमार्थच करावा असं आपल्याला सांगितलं होतं. मनुष्य देहाने काय करायचं आहे, परमार्थच करावा हे ब्रह्मदेवाला अपेक्षित होतं. पण झालं विषय काय, की परमार्थ नुसता आपल्याला थोडक्यात कसं असतं बघा, आपण ज्या वेळेला दूध भात खात असतो ना, दूध भात खात असताना दूध भात आपल्याला गिळत नाही ना, कारण दूध भात चव लागत नाही एवढं जास्त. म्हणून त्याच्याबरोबर थोडीशी भाजी घेतली, थोडासा खरडा घेतला, खरडा म्हणजे ठेचा, थोडासा ठेचा घेतला, थोडीशी चटणी घेतली आणि काहीतरी असं है ना, पापड वगैरे आपल्याला जे आवडेल ते घ्या. मग ते घेतल्यानंतर आपल्याला भात जातो ना, जातो की नाही. तसं असाच भाग आहे. भात म्हणजे दूध आणि भात म्हणजे काय, व्हाईट आहे, दोन्ही पण पांढरा कलर आहे बघा. म्हणून व्हाईट म्हणजे काय, आपला परमार्थ आहे. नुसता एवढा मोठा आपण परमार्थ खाऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. म्हणून त्याला थोडस खरडा म्हणजे काय म्हणतो, ठेचा थोडासा म्हणजे काय, आई वडील, बायको, पोर, हे सगळं जरा भाग दाखवला, थोडा दाखवला. मग हे थोड्याला काय केलं आपण हेच जादा करायला लागलो, हेच जादा खायला लागलो. आणि भात एवढा मोठा खायचा होता, पण केवढा खायला लागलो आपण, एवढासा. परमार्थ कधी तर काय आठवड्यातनं कधी तर देवाला जायचं, वर्षातनं कधी तर देवाला जायचं, मग परमार्थ एवढा. म्हणजे बघा भात एवढा खायचा आणि खरडा एवढा खायचा किंवा भाजी एवढी खायची, चालणार आहे का हो, नाही चालणार ना. मग असं झाल्यानंतर काय होणार आहे, पोट बिघडणार आहे. मग तसंच आपल्या देहाची ठेवण बदलल्यानंतर बघा आपण तेच करायला लागलो. आपल्याला काय करायचं होतं, परमार्थच करायचा होता, पण काय केलेलं आहे की आपण संसार करायला लागलो. समर्थांचे एक उदाहरण मस्त आहे बघा, की ज्या वेळेला बघा इथं सांगितलं की नाही माझ्या लक्षात आहे ना, अजून नवीन असतील कोणतं ऐकलं असलं तर पण अनेकदा ऐका, नसेल तर पण ऐका. समर्थ पण म्हणतात, ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे, यानावं श्रवण. ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे असं. तर असं दासबोध लिहित असताना दासबोधात असं लिहिलं त्याने की फक्त परमार्थ करावा, असं लिहिले, वाक्य लिहिले, फक्त
परमार्थ करावा. आणि तिथं थांबले समर्थ आणि काय म्हटलंय की फक्त परमार्थ करावा हे मी लिहिलंय, बरोबर आहे. पण ऍक्च्युली काय झालं, मी ज्या वेळेला माझ्या आईनं मला बोल्यावरती उभारायला सांगितलं, सावधान म्हटल्यानंतर भटजीने मी खऱ्या अर्थाने सावधान झालो तिथं आणि बोल्यावरून पळून आलो. पण आत्ताची ऍक्च्युली ही माणसं आहेत ना, की सावधान म्हटल्यानंतर बायकोला असं वर्ण बघतात है ना, सावधान होत नाही आहे है ना. ऍक्च्युली सावधान म्हटलेलं आहे, सावधान आता तुझं हसायचे दिवस संपले बाबा, हे त्याला नवऱ्याला सांगितलं असतं. ऍक्च्युली कसं असतं बघा, नवरा मुलगा असतो ना, तो घोड्यावर बसलेला असतो बघा, सगळीकडे बघत हसत असतो. त्याला माहित आहे मी हसायला हे शेवटच हसायला लागलोय. आणि नवरी मुलगी तेवढी तिकडं रडत बसलेली असते, तिला पण माहित आहे मी रडालो हे शेवटच. कुणाला मजा यायला की नाही ऐकायला, तर कोण काय बोलच ना झालंय ना. मी हे रडायला हे शेवटच रडणार आहे ना. बघा म्हणजे काय आहे, हा भाग आहे ना सावधानतेचा भाग दाखवलेला आहे. मग समर्थ काय म्हटले, इथं मी खऱ्या अर्थाने सावधान झालो, पण ही आता जी मंडळी आहेत ती सावधान होणार नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की फक्त परमार्थ करावा हे वाक्य त्यांनी खोडलं, म्हणजे खोडा वाटलं त्यांना. पण खोडलं कसं, ते असं काढून टाकलं नाही, फक्त त्याच्यावर एक रेष ओढली, त्याच्यावर एक रेष ओढली. आता कसं असतं बघा की ज्या वेळेला आपला काय म्हणतात त्याला, युवाई म्हणतात ना, युवाई किंवा मुलगीचा 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 काय सासरा, सासरा, व्याही मुलगीच्या व्याही व्याही व्याही. मग मुलगीच्या सासऱ्याला ना पूर्वीच्या काळची गोष्ट घ्यायची जरा. मग मुलगीच्या सासऱ्याला काय करायचंय, पत्र लिहायचं आहे. आता काय फोन आले वगैरे वगैरे, आपण पत्राचा भाग घेऊया. मुलगीच्या सासऱ्याला काय करायचंय, व्याहीला पत्र लिहायचंय. मग त्यांनी काय केलं, साष्टांग नमस्कार विनंती विषय वगैरे वगैरे लिहिलंय. मग काय लिहिले खाली की मायना लिहिला त्याने की विनंती विशेष, आता दिवाळी सण येणार आहे आणि आमच्या मुलीला दिवाळीच्या सणासाठी 4 दिवस मुलीला पाठवून द्यावे. लक्षात आलं, आमच्या मुलीला, वाक्य काय आहेत बघा, आमच्या मुलीला दिवाळीच्या सणासाठी 4 दिवस पाठवून द्यावे. मग त्यांना काय वाटलं, हे सासऱ्याला म्हणजे मुलीच्या सासऱ्याला ही ऑर्डर दिल्यासारखी वाटते जरा. मग त्यांनी काय लिहिलं की असं लिहायला नको, पण ते खोडले नाहीत, त्याच्यावर फक्त एक रेष ओढली आणि त्याच्या खाली लिहिलं काय की तुमच्या सुनबाईला तुमची आज्ञा असेल तर दिवाळी सणासाठी 4 दिवस पाठवून द्यावे. ऍक्च्युली 4 दिवस पाठवून द्यावे हेच महत्वाचा मुद्दा आहे. पण काय म्हणतात त्याला, शब्द बदलले ना, शब्दात पण सामर्थ्य असतं बघा, शब्द बदलले. आज्ञापूर्वक वरती काय होतं, खाली काय झालं, विनंतीपूर्वक झालं. वरती काय होती, आज्ञा होती, ऑर्डर होती थोडक्यात है ना. मग ऑर्डर असली ना तर ते एवढं बरं वाटत नाही. त्यांनी ते पण वाचलं, पण नंतर आणि विनंती केली, त्यांच्या मनाला हे बरं वाटलं नाही असं वाटलं, म्हणून त्यांनी काय केले, सुनबाईला पाठवलं. तसंच आहे इथं की समर्थ ज्यावेळी लिहिले ना तो शब्द, हे फक्त परमार्थ करावा, खोडले नाही त्याला, फक्त रेष ओढली आणि त्याच्या खाली लिहिलं, काय लिहिलं, संसार प्रपंच करून परमार्थ करावा. काय लिहिलं, संसार प्रपंच करून परमार्थ करावा. मग आपल्याला बरं वाटलं ना, संसार प्रपंच करून मग परमार्थ करायला सांगितल्यात समर्थ म्हटल्यावर मग आपल्याला चांगलं वाटतं बघा. म्हणून आपण पण काय करावलंय, संसार प्रपंच करून परमार्थ करायला, पण संसार एवढा मोठा करायला परमार्थ छोटासा राहिलेला आहे. मग त्यावेळेला बघा ही थोर भक्ती होणार नाही. मग कधी थोर भक्ती होणार आहे, ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया, ही जी माया आलेली आहे ना, ही त्या परब्रह्मासाठी लावता आली पाहिजे. म्हणून बघा आता सद्गुरु वर्णविना जे ते माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. म्हणून मायेला हे कळण्यासाठी, ते स्वरूप कळण्यासाठी काय पाहिजे, न कळे न कळे नेती नेती. बघा कोण म्हणतं नेती नेती, कोण म्हणतं, श्रुती वेद म्हणतात. काय म्हणतात, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलत तशी श्रुती, ते मज मूर्खाची मती पवाडेल कोटे. दुरून माझा नमस्कार, गुरुदेवा पैल पारू पावी मज, होती स्तवनाची दुराशी तुटला मायेचा भरवसा, आता असाल तसे असा श्री सद्गुरु स्वामी. मायेच्या बळी करी नसतवन, ऐसे वाच्यत होते मन, माया झाली लज्जाय मन काय करू. म्हणून नाथुडे मुख्य परमात्मा, नाथुडे म्हणजे आपल्याला कळत नाही आहे, नाथुडे मुख्य, जो मुख्य परब्रह्म आहे, नाथुडे मुख्य परमात्मा, परब्रह्म कोण आहे कळत नाही, नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा तर का आपल्याला का जे कळत, म्हणजे आपल्याला मुख्य देव कळत नाही म्हणून करावे लागे प्रतिमा.
मूर्ती तर का ठेवावी लागते? आपल्याला मूर्तीला बघून आपण नमस्कार करतो, प्रतिमेला बघून नमस्कार करतो, पण ते प्रतिमा चित्राची आहे, मूर्ती ही दगडाची आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. मूर्तीत देव आहे म्हणतो आपण, मग मूर्तीतच देव आहे का हो? नाही. हा, मूर्तीत देव आहे बरोबर आहे, पण मूर्तीतच देव आहे का? हे चुकीचं आहे. मूर्तीतच देव नाही, देव सगळीकडे चराचरात व्यापून भरलेला आहे. तो भिंतीत देखील आहे, तो खांबात देखील आहे. तो खांबात यायला आपण भक्त प्रल्हाद व्हायला पाहिजे का नको? भक्त प्रल्हादासारखं आपल्याला सगळीकडे दिसला तर आहे ना. आपण भिंतीवर चित्र लावतो, हा हा हे श्रीरामाचं चित्र आहे, हे पांडुरंगाचं चित्र आहे, आणि इथं देव आहे म्हणून आपण नमस्कार करतो. मूर्तीत इथं देव आहे म्हणून नमस्कार करतो. म्हणजे कसं झालंय माहितीये काय, ऍक्च्युली बाळ ज्यावेळी शाळेत जातं ना, त्या बाळाला शिकवायला लागतं ना. क क कप क म्हणून दाखवतो, डायरेक्ट क शिकवले की कळत नाही त्याला, म्हणून त्याला कप दाखवला ना, कप कप दाखवले की कपाला बघून म्हणतो हे कप क आहे म्हणतात. पण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वीला गेले बाळ, अजून त्याला कप दाखवला तर चालेल का हो? नाही ना. त्याला आता कळतंय, त्याला कप क आहे, डायरेक्ट क म्हणतो, त्याला कप क म्हणत नाही. पण आपलं असं झालंय, आपल्याला मूर्ती दाखवल्याशिवाय, चित्र दाखवल्याशिवाय अजून आपल्याला काय देव कळना झालाय. म्हणजे आपण पहिलीत आहोत का? आपण टेस्टर लावायचं आपल्याला. म्हणजे आता मी सांगितला भाग आपण बघायचा आहे. मला आता सगळीकडे चराचरात देव दिसतोय का? देव दिसत असेल तर आपण नक्कीच 5वीत नाही, नक्कीच आपण 10वीत आणि किंवा PhD झालेला असेल. आपण टेस्टर लावून घ्यायचं. मग बघा की जर अजून मला मूर्तीतच देव दिसत असेल तर मी अजून पहिलीतच आहे. आपण ठरवायचं आपण कुठपर्यंत आहे ते. म्हणून बघा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्प माया संसाराची, म्हणून नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. तैसे माया योगे महिमा वर्णन श्री सद्गुरूचा. म्हणून सद्गुरूचा महिमा वर्णन करायचा असेल तर बघा, ह्या मायेला काय करता आलं पाहिजे, ह्या मायेला कुठं आणता आलं पाहिजे? परमार्थात आणता आलं पाहिजे. म्हणून संकल्पावी मायाच चाललेलं आहे बघा. म्हणून माया ही अशी आहे ना, बऱ्याच लोकांना कळली नाही, बऱ्याच लोकांना ही माया कळली नाही. आणि बघा, ज्ञानी म्हटलेलं ना पण ती माया कळत नाही. किती पण ज्ञानी असलं तर. एकदा काय झालं, सुंदर भाग आहे बघा, की ज्या वेळेला व्यासाने मला ग्रंथ, महाभारत का नाही पण दुसऱ्या एका ग्रंथाचं लिखाण चालू होतं, आणि त्यावेळेला लिखाण चालू होतं ना, त्यावेळेला एक शब्द लिहिला असे. काय लिहिलं बरं त्याने, की आता डायरेक्ट मराठीतच सांगतो मी, संस्कृत काय माझ्या लक्षात नाही आहे. काय लिहिलं होतं की जो ज्ञानी आहे त्याला देखील माया ही पछाडते, म्हणजे माया त्याला देखील सोडत नाही, असा भाग लिहिला होता. मग त्यांचे 4 शिष्य आपल्याला माहित आहे बघा, की 4 शिष्यांना त्यांनी म्हणजे एक भाग, वेदाचा भाग व्याकरण करून दाखवलं. ते त्यात एक जेमिनी शिष्य होता. तो जेमिनी शिष्य काय म्हटला व्यासांना, मला हे जरा वाक्य जरा बरोबर वाटत नाही आहे. जो ज्ञानी आहे, जो ज्ञानी पंडित आहे, जो हुशार आहे, किंवा जो ऋषीमुनी सारखा आहे, त्याला हे विषय कसं बरं उफाळून येतील, किंवा त्याला हे विषय अडकवणार नाहीत असं मला वाटतंय म्हटले. म्हणून जो ज्ञानाला माया अडकवू शकत नाही, हे वाक्य मला बरोबर वाटत नाही. मग त्यावेळेला व्यास म्हणाले, असं आहे का? ठीक आहे, आपण काय करू, रात्री थोडीशी चर्चा करू आणि उद्या आपण हे वाक्य बदलू. तू म्हणत असशील तर उद्या आपण हे वाक्य बदलू म्हणते. मग झाला विषय. मग रात्री झोपी गेल्यानंतर बघा, रात्र सकाळी पहाटे 3-4 वाजायला आले. मग 4च्या दरम्यानच उठत असतात. ऍक्च्युली ते काय म्हणतात त्याला, ब्रह्ममुहूर्त कधी असतो माहितीये काय? 4:45 ते 5:30 हा 2.5 तासाचा जो काळ आहे ना, तो ब्रह्ममुहूर्ताचा आहे. किती? 4:45 ते 5:30 पर्यंत. आणि त्यावेळेला ते उठलेले होते. आणि थोडासा बारीकसा असा बाहेर ना पाऊस पडत होता. पावसाळा दिवस असल्यामुळे पाऊस पडत होता. आणि त्या सकाळ मग 5-6च्या दरम्यान ते बाहेर असे बघितले, पूजा अर्चा झाल्यानंतर खिडकीतून असे बारीक झरोक असतात ना, त्या कुटीतनं असं बाहेर बघितल्यानंतर ना, एक सुंदर अशी स्त्री त्यांना दिसली. ती सुंदर अशी स्त्री भिजलेली आहे. आता सगळं काय मी सगळं वर्णन करत नाही, तुम्ही आता लक्षात घ्या. सुंदर अशी स्त्री, ती केस वगैरे असं सोडलेत आणि भिजलेले आहे, साडी वगैरे असं सगळं झालेलं आहे. मग त्याने ते दृश्य बघितल्यानंतर बघा, हा एवढा सगळा ज्ञानी असताना जेमिनी, त्याला ते सुंदर स्त्री दिसल्यानंतर तो तिकडं ओढ गेली त्याची. आणि तो म्हणाला, देवी तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आलात वगैरे वगैरे, मला तुमच्या बरोबर लग्न करावं असं मला वाटतंय म्हटला तो.
लक्षात आलं का? मला तुमच्यावर लग्न करावं असं वाटतंय म्हणाला तो. आणि त्यावेळेला मग ती स्त्री म्हणाली, तुम्हाला जर माझ्यावर लग्न करायचं असेल ना तर ह्या कुटीच्या मला 3 फेऱ्या काढा पाठीवर घेऊन. काय करा, पाठीवरती घेऊन मला 3 फेऱ्या काढा आणि 3 फेऱ्या झाल्यानंतर पूर्ण झाल्या तरच मी तुमच्यावर लग्न करेन. पाठीवरती बसली स्त्री आणि 3 फेऱ्या काढायच्या आधी ना शेवटच्या फेरीला बरोबर ती स्त्री उडी मारली पाठीवरनं. उडी मारता क्षणी स्त्री गायब आणि व्यास मुनी हजर झाले. व्यास तिथं हजर झाले. जमिनीला सगळा प्रकार कळला. व्यासच डायरेक्ट त्या स्त्रीच्या रूपात आले होते, मोहित केले होते. कोणाला? जमिनी ऋषीना. बघा म्हणजे काय की किती पण ज्ञानी पंडित असला, किती पण हुशार असला, त्याला ते विषय अशा अडकवतात ना, माया ही भल्या भल्यानं कळत नाही. म्हणून मायेच आहे ना, मायेचं जर कळायचं असेल ना, मायेचं कसा भागा माहिती काय, आपण म्हणतो ना वृक्ष असतं ना, वृक्ष झाड, त्या झाडात एक प्रकार दाखवलाय बघा, नोटेड पॉइंट आहे, छान ऐका. की भ्रम, भ्रम हे मायेचं रूप आहे. लक्षात येते का? बघा, भ्रम हे मायेचं रूप आहे. काम विषय वासना ही तिचे ताजे फळ आहेत. काम विषय वासना ही तिचे ताजे फळ आहेत. मोह हा तिचा घरजावई असून अहंकार हा तिचा पुत्र आहे. मायेचं चालले हो. मोह हा तिचा घरजावई आहे, मायेचा मोह. अहंकार हा तिचा पुत्र असून ममता ही तिची काय आहे? कन्या आहे. असा सगळा विषयांचाच मायेचा सगळा पसार आहे. म्हणून या मायेला है ना, मी म्हणणाऱ्याला ही माया कळत नाही. प्रभू श्रीरामाला माया सोडली नाही, तिथं आमची तुमची तर काय बात आहे ना. म्हणून बघा मायेचा जो येतो ना, म्हणून माया अशी अडकवते बघा की आपण म्हणतो ना की परब्रह्म निश्चळ आहे आणि माया काय आहे? चंचल आहे. मग ती माया चंचल आहे, परब्रह्म निश्चळ आहे. पण त्या परब्रह्माचा अंशात्मक रूपाने तुमच्या माझ्या अंतरी कुटस्थ, देही कुटस्थ म्हणतो ना, तो कुटस्थ रूपाने अंतरी जीव रूपाने किंवा आत्माराम म्हणा, तो अंतरी आहे. मग ज्या वेळेला तो अंतरी राहतो ना, त्यावेळेला तोच निश्चळ जो आहे ना, तो चंचल होतो. लक्षात येतं का? बघा, ऍक्च्युली तो चंचल नाही आहे. कोण? जो कुटस्थ आहे, देही कुटस्थ म्हणतो, तोच देव आहे. सगळ्यांचा अंतरी देव आहे म्हणतो ना आपण, तोच परब्रह्म आहे. पण मायेचा संग लागल्यामुळे तो काय झाला? तो चंचल अवस्थेकडे गेला. म्हणजे माया म्हणते ना, आता आपण चाललोय रस्त्यावरून जात असताना आपल्याला वास येतो, आपल्याला कशाचा, समजा भज्याचा वास येत असेल गाड्यावरती, मग आपण काय म्हणतो, भूक लागली असेल तर चला भजी खायला जाऊया. मग मायेला आवडतं, ते जिभेला आवडतं खायचं आहे. मग पाय तिकडे घेऊन जातात. म्हणजे कोणाला घेऊन जातात आणि कोण घेऊन जातो? जो अंतरी आत्माराम आहे तोच घेऊन जातो ना मायेला. बरोबर आहे ना? म्हणजे इथं काय झालं, भजी खाण्यासाठी मायेला आवडलं, माया जाणार होती, पण घेऊन गेला कोण? अंतरात्माराम. म्हणून तो काय झालेला आहे, तिथं देहाला धरून तो काय झाला, चंचल अवस्थेकडे आलेला आहे. म्हणून हे कळलं पाहिजे. म्हणून याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ही माया संकल्पावी माया आहे ना, संकल्प करता आला पाहिजे की मी परमार्थ करणार, असा संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. उदक घेऊन आपल्याला संकल्प करता आला पाहिजे. म्हणून पुढची ओव्या, ठेविले अनंत तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता हे ओवी सुट्टीच आपल्याला माहितीच आहे. जर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, सहज सगळ्यांच्या मुखात असते. जो परमार्थ करत नाही त्याला आपण माहिती, ठेविले अनंत सहज म्हणतात, सहज म्हणतात, तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून चित्तामध्ये बघा समाधान पाहिजे. चित्ताचा भाग जर बघायचा झाला तर 4 नंबरचा भाग आहे ना, हा भाग सूक्ष्माचा आहे. सूक्ष्म ते आहे ना, त्याच्यातला भाग आहे. आता म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार भाग येतो. अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त. चित्ताचा चौथा भाग जो दाखवलेला आहे तो इथं दाखवलेला आहे. मग चित्ताकडे काय पाहिजे? समाधान. कधी पाहिजे? बघा, ठेविले अनंत तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग समाधान कधी येणार आहे? समाधान कधी आहे आणि कुणाकडे आहे समाधान? म्हणून बघा, समर्थ रामदास स्वामीने एका श्लोक मध्ये म्हटले बघा, की नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते एका सज्जनाचे नियोगे. म्हणून नवे योग यागे, योग आणि यागात समाधान नाही आहे, भोग आणि त्यागात पण समाधान नाही आहे. मग समाधान कुठं आहे? समाधान ते सज्जनाचे नियोगे. म्हणून जे सज्जन आहेत है ना, जे संत आहेत, जे आपल्याला साधू आहेत, त्यांच्या योगात आपल्याला समाधान आहे. म्हणून बघा, साधू संत येतील
तोची दिवाळी दसरा म्हणतात ना. म्हणून बघा संत साधूंच्या जवळ म्हणून तुकोबराय पण काय मागितले, नलगे मुक्ती है ना, न लगे मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काही नको, मला काय दे मला, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. म्हणून मला संतांची संगत दे. कशासाठी? समाधानासाठी. आणि मग काय म्हटलं पुढं, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. म्हणजे कसं असतं बघा, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, तू खुशाल, सुखे म्हणजे खुशाल जन्माला घाल, मला किती वेळा जन्माला घाल, पण संत संग देणार असतील तर. का संत संग मागतात माहितीये काय? मग मला मोक्ष तर का नको म्हटले तुकोबर आहे बघा, की मागे सांगितलं होतं ना की आपण समुद्रात उभारल्यानंतर समुद्रातलं पाणी आपण ओंजळीत घेतल्यानंतर ते ओंजळीतलं पाणी होतं, पाणी सोडल्यानंतर ते समुद्रमय होतं, बरोबर आहे. तसं आपला देहामध्ये अंतरात्मा आलेला आहे, तो देह सोडला की अंतरात्मा त्या परब्रह्मात विलीन होणार. कधी? तेवढी आपली पुण्य असेल तर, म्हणजे मोक्ष म्हणून आपण इथं थोडक्यात मोक्ष मिळाल्यानंतर त्या परब्रह्मात विलीन झाल्यानंतर आपल्याला सेपरेट अशी तिथं भक्ती करता येणार नाही. मग सेपरेट आपण भक्ती कधी करू? परब्रह्माची कधी भक्ती करणार आहे? आपण देहात असेल तर, बरोबर आहे ना, देहात असेल तर. म्हणून तुकोबर आहे काय म्हणतात, मला तुझी भक्ती करायची आहे देवा, मला तुझं नामस्मरण करायचं आहे, मला तुझ्यात विलीन करू नकोस. मला तुझ्यात विलीन केल्यानंतर मला तेच प्राप्त झाल्यानंतर मी भक्ती कसं करणार है ना, मला 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 नामस्मरण कसं करता येईल, मला तो आनंद मला घेता येणार नाही दास्य भक्तीचा. म्हणून मला काय करतो, खुशाल मला जन्माला घाल, पण जन्माला घालत असताना तिथं संत संग मात्र दे, मला मुक्ती नको. यासाठी उदाहरण एक सुंदर आहे बघा, मग लक्षात येईल आपल्याला की गरोदर माता असते ना, गरोदर माता असते बघा, ज्या वेळेला ती गरोदर असते ना, ती पोटावर हात फिरवत असते, त्या म्हणजे बाळाचा ते अनुभव घेत असते. पण ऍक्च्युली तिला एवढा अनुभव येत नाही तिथून, नुसतं ती पोटावर हात फिरवेल है ना, बाळ आतमध्ये आहे, बाळ आतमध्ये आहे एवढंच ती म्हणेल. पण त्या बाळाला अंधारून गोंजारून पप्पी घेऊन तिचं लाड हे ते असं ती काहीच करू शकणार नाही. कारण का, ते बाळ आतमध्ये पोटामध्ये, बरोबर आहे. नोटेड पॉइंट आहे, ऐका, लक्षात घ्या, शब्द एक एक ऐका. मग ज्या वेळेला बाळ बाहेर आल्यानंतर बघा, 1, 2, 3, 4 महिने का असतील, 1 वर्ष झाल्यानंतर बघा, ती त्या बाळाला है ना अंजारते, गोंजारते, पप्पी घेते, ते सगळं तिचं लाड बीड करते, सगळं 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 करते ना. कधी? सेपरेट झाल्यानंतर. पण हे कधी करत नव्हती ती, ज्या वेळेला आपल्याच आतमध्ये होतं त्यावेळेला. तसंच बघायचं की ज्या वेळेला आपण परब्रह्माच्या बाजूला जाऊ तरच आपल्याला त्या परब्रह्माची भक्ती करता येणार आहे. परब्रह्माची विलीन असल्यावरती त्या परब्रह्माची भक्ती करता येणार नाही. म्हणून सांगितलेलं आहे बघा, समाधान कुठं आहे तर बघा, संतांच्या चरणाजवळ समाधान आहे आणि संत संगतीमध्ये समाधान आहे. म्हणून भगवत भक्ती उत्तम, दासबोधात ओवी आहे बघा, भगवत भक्ती उत्तम त्यावरी संत समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. आता जो आपला चाललेला ना काळ 9 ते 10 वाजेपर्यंत, 9:15 ते 10 वाजेपर्यंत म्हणा, श्रीमनात सुलभ पण होते 15 मिनिटं, मग 9:15 ते 10 वाजेपर्यंत बघा भगवत भक्ती आपण करतोय. दररोज आपण सकाळ संध्याकाळ काय असेल ते उपासना करतो किंवा देवाचं नामस्मरण करतो किंवा देवाला जातो, भगवत भक्ती करतोय. भगवत भक्ती उत्तमच आहे. काय आपण ज्ञानेश्वरी वाचत असेल, दासबोध वाचत असेल, भागवत वाचत असेल, सगळं करतोय, भगवत भक्ती उत्तमच आहे. पण त्यावरी संत समागम, आता जे चाललेलं ना हे संतांचं समागम आहे. हे जे निरूपण चाललेलं ना हे संतांचं समागम आहे, संत समागम. म्हणून भगवत भक्ती उत्तम त्यावरी संत समागम. मग हा काळ आहे ना, आता 9:15 ते 10 वाजेपर्यंत हा काळ सार्थकी लागलेला आहे माझा. कशासाठी? त्या भगवंताच्या नामस्मरणात गेला, त्या भगवंताचं श्रवण करण्यात गेला माझा. म्हणून काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. कसा आहे बघा, नुसता लाभ नाही आहे, सर्वश्रेष्ठ लाभ आपल्याला मिळालेला आता हा. कशामुळे बघा, आपल्याला ज्योतिताईंनी एवढं सगळ्यांना आपल्याला एकत्र आणलं आणि त्यांनी जे हे केलं, हा परम लाभ आहे आपल्यासाठी है ना. म्हणून हा परम लाभ तुम्हाला मला मिळाला आणि त्या परम लाभाचं आपण सार्थक करून घेतलं. आणि बघा कसं असतं, सार्थक कधी होतं माहितीये काय, ज्या वेळेला आपण तल्लीनतेनं श्रवण करतो ना त्यावेळेला त्याचं सार्थक होत असतं बघा. म्हणून आणि जी अवस्था आहे ना आपल्याकडे आता आहे, आपण म्हणतो किती अवस्था आहेत आपल्याकडे, 4 अवस्था म्हणतो ना. किती अवस्था आहेत?
माहित आहेत कोणाला अवस्था किती आहेत? 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. 4 अवस्था आहेत म्हणतो. पण समर्थ रामदास स्वामींनी बघा 5वी पण एक अवस्था दाखवलेली आहे, दासबद्धता आहे. मग ती 5वी जी अवस्था दाखवल्यात बघा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. आणि 5वी जी अवस्था आहे हा उन्मनी अवस्था आहे ती. मग ती उन्मनी जी अवस्था आहे ना, मग उन्मनी अवस्था अशी आहे ना, उ न मनी, त्या शब्दात फड केलेलं कसं, उ म्हणजे काय विषय, न मानी, मग विषय अजिबात तिथं मानत नाहीत. कुठं मानत नाहीत? आत्ता बघा 9:45 ते 10 वाजेपर्यंत एकतर विषय आला का सांगा बघू, कुठला काम आला का, क्रोध आला का, लोभ आला का, दंभ आला. ज्या वेळेला आपण तल्लीनतेनं श्रवण करालो ना, तर आपल्याला एकही विषय तिथं येतच नाही आतमध्ये. का आला का सांगा, कोणीही सांगावं. ही जी अवस्था आहे ना उन्मनी अवस्था आहे. आणि ही जी अवस्था आहे ना विदेही स्थितीच्या पलीकडली अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे त्या 4थी जी अवस्था आहे ना, कुठली तुर्य अवस्था, तुर्य अवस्थेच्या पण पलीकडे. आता तुम्ही आम्ही श्रवण करावले, तुम्ही आम्ही जे द्वैतामध्ये राहतो त्यावेळेस जागृती, रात्री झोपल्यानंतर स्वप्न, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा घ्या किंवा कोमात गेल्यासारखं घ्या. आणि 4थी जी अवस्था आहे ती 4थी अवस्था म्हणजे तुर्या. तुर्या जी अवस्था अशी आहे, तुर्या अवस्थेचं लक्षण काय आहे माहिती आहे? तर तुर्या अवस्थेचं लक्षण असे आहेत की आत्ता मुंबईत काय चाललेलं आहे, आत्ता अमेरिकेत काय चाललेलं आहे, आत्ता तिकडं काय चाललेलं आहे हे जाणणं म्हणजे तुर्या अवस्था आहे. भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. हे जाणतात कोण? संत परंपरा मंडळ. तुकोबरायांना ही अवस्था प्राप्त होती, ज्ञानोबरायांना ही अवस्था प्राप्त होती, एकनाथ महाराजांना ही अवस्था प्राप्त होती, समर्थांना ही अवस्था प्राप्त होती. हे जाणणं म्हणजे तुर्य अवस्था आहे. आणि ह्या तुर्य अवस्थेच्या पलीकडली म्हणजे ह्याच्याही पलीकडे आपल्याला नेऊन ठेवलंय ते म्हणजे उन्मनी. म्हणजे आपण फक्त इथलं जाणतो, ह्या पृथ्वीवरचं अमेरिकेत काय चाललंय इथलं जाणू शकतो कुठल्या तुर्य अवस्थेनं, पण याच्याही पलीकडं आता परब्रह्म कुठं आहे हे 1 तासामध्ये दाखवलं ना. परब्रह्म आहे कुठं हे 1 तासामध्ये दाखवलं बघा. ही जी अवस्था आपल्याला तुम्हाला प्राप्त झाली ही म्हणजे उन्मनी अवस्था आहे. आणि उ न माने इथं कुठलेही विषय अजिबात मान्य होत नाहीत, ती म्हणजे उन्मनी अवस्था तुम्हाला सद्गुरु कृपेने प्राप्त झाली. म्हणून समाधान येत आहे, ठेविले अनंत तैसित राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून तुम्हाला संचित कर्म आहेत ना, आता 3 प्रकारचे कर्म असतात बघा. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. आता प्रारब्ध कर्म म्हणजे काय की आपण मागील 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 किती जन्माचं पाप घेऊन येतो, पुण्य घेऊन येतो हे आपल्याला माहित नसतं. हे प्रारब्ध. आता जर आपल्याला परमार्थ मिळाला, आता स्टार्टिंगला आपण ऐकलं होतं ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. विठ्ठलाची आवड व्हायला, हे परमार्थाची आवड व्हायला, श्रवणाची आवड व्हायला हे भरपूर पुण्य करावं लागतं. आणि हे आता जे आपण श्रवण करायला ना हे पण पुण्य असेल तरच मिळतंय, येऱ्यागबाळाचं काम नाही येतं. म्हणून बघा ह्यासाठी भरपूर पुण्य करावं लागतं. म्हणून हे संचित, हे कसं आहे प्रारब्ध कर्म आहे. कुठं तर आपण पुण्य केली होती म्हणून त्याऐवजी आपल्याला मिळालेलं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्मानं सुख पण मिळतं, प्रारब्ध कर्मानं वाईट कर्मानं दुःख पण मिळतं, म्हणजे पापानं दुःख पण मिळतं. हे झालं प्रारब्ध कर्म. संचित कर्म म्हणजे काय की आतापर्यंत जे जे आपण केलो, आतापर्यंत आपण काय असेल, आपण 30 वर्षाचा आहे, 40 वर्ष, 50 वर्ष काय असेल ते, आतापर्यंत जे जे आपण पाप केलं त्याचं भोग आपल्याला भोगायला लागणार. आतापर्यंत जे जे आपण पुण्य केलो त्याचंही फळ आपल्याला मिळणार. हे संचित कर्म. आणि क्रियमान कर्म म्हणजे काय, आता मी काय करावलंय, आता मी श्रवण करवलंय हे पुण्य चाललेलं आहे माझं, हे क्रियमान कर्म आहे. आता मी काय करवलंय, आता मी पाप करवलंय, काहीतरी एखादं पाप करत असेल, हे काय आहे संचित भोग आपल्याला भोगायला मिळणार. आता आपण 9:45 ते 10 वाजेपर्यंत काय करवलंय, श्रवण करवलंय. श्रवण म्हणजे काय, हे पुण्याचा भाग आहे. हे पुण्य आपण मिळवलंय, या पुण्याचं आपल्याला फळ निश्चित मिळणार आहे. ह्याला म्हणायचं क्रियमान कर्म. म्हणून सांगितलं तर काय, वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून भीष्माला पण, भीष्म विचारलं ना, अरे देवा मी एवढा चांगला राहिलो, धर्माच्या बाजूने राहिलो, ऍक्च्युली अधर्म होता तिकडे दुर्योधनाकडे, पण मी कुणाच्या पण वाळलेल्या गवताच्या कडेवर देखील पाय दिला नाही. एवढं मी धर्मात राहिलो, अधर्माची बाजू घेतली पण धर्मात राहिलो देवा, पण कधीही काही वाईट कोणाचं इच्छेल नाही. मग मला काय एवढं हे शरपंजरावरती झोपण्याचं, शरपंजर एवढं असे बाण लागण्याचं एवढं मला दुःख का देवा मला मिळालं. शेवटी विचारलं त्याने, भीष्माने विचारलं देवाला. त्यावेळेला देवाने सांगितलं, काय सांगितलं माहिती आहे, बघ रे बाबा तू ना 100 भागवतामध्ये हाय, 100 जन्माच्या पूर्वी
काय म्हटले 100 50 न 80 न 100 जन्माच्या पूर्वी तू एका सरड्याला ना एका काटेरी झुडपात असं फेकून दिला होतास. त्यावेळेस पण तू राजा होतास, तुझ्या आडवा आला तो सरडा आणि तो फेकून दिलास आणि त्या सरड्याला ना असे काटे घुसलेले, एक 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 काटे घुसलेले आणि त्या काट्याचं व्याजासहित बाणामध्ये रूपांतर झालं होतं. आपण आज 1000 घेतलं तर बँकेत 10 वर्षांनी भरायचं झालं तर व्याजासहित पैसे भरायला लागतं ना, तसं व्याजासहित 100 जन्म पूर्वी होतं. लगेच मिळालं असतं तर काटेच झाले असते आणि 4 जन्मात मिळालं असतं तर मोठे मोठे काटे झाले असते. पण 100 जन्माच्या पूर्वी होतं ते, म्हणून बघा एक एक काटा एक एक बाणाच्या रूपाने त्याला लागलेला होता. म्हणून हे संचित आहे ना, जे आपलं प्रारब्ध असेल त्याच पद्धतीने आपल्याला भोगावं लागत असतं. म्हणून पहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. म्हणून तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, त्याच्यावर भार घालून सोडायचं. समर्थ म्हणतात ना, होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली फिटली आशंका जन्म मृत्याची. जे होईल ते होणार आहे आणि ते जाणार आहे. म्हणून 3 गोष्टी आहेत बघा. एक, भूतकाळाचा कधीही विचार करायचा सुखी राहण्यासाठी. भूतकाळाचा कधीच विचार करायचा नाही, माझं असं झालं, माझं तसं झालं, मी हे करणार होतो, माझं ते झालं, इथे नुकसान झालं, मी ती जागा घेणार होतो, मी ते घर घ्यायचं होतं, अमुक झालं तमुक झालं, ते मिळालं नाही, वगैरे 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 आपण दुःख करत बसतो. पण त्या दुःखातून आपल्याला काही प्राप्ती पण होत नाही. झाले, आता विषय संपला, झाले ते झाले, विषय संपला तिथं. आणि भविष्याची पण चिंता करायची नाही, कारण ते आपल्या हातातच नाही. कल्पना करून पण काय उपयोग होणार नाही. म्हणून जे वर्तमानात आहे ना तिथं आपल्याला उत्तम राहता आलं पाहिजे. म्हणून होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली फिटली आशंका जन्म मृत्याची. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार, सोडून द्यायचं त्याच्यावरती. एकदा का भार सोडून दिला ना तो करणार आहे आपला, म्हणजे निश्चिंत राहता आलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे घालू तयावर भार, वाहू हा संसार देवापायी. हा जो संसार दिलेला आहे, संसार कसा आहे बघा, संसार म्हणजे सवेची स्वार आहे ना, नाही मरणाशी उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. म्हणून संसार असा आहे की नाही मरणाशी उदार नाही, तिथं लगेच तत्काळ कधी सांगता येणार नाही. म्हणून काय करा ते आत्ता करा, आली घडी आपली साधता आली पाहिजे. म्हणून आत्ता आपल्याला करता आलं पाहिजे. उद्या परमार्थ करू, परवा परमार्थ करू, रिटायरमेंट नंतर परमार्थ करू. सद्गुरू म्हटले, अरे बाबा रिटायरमेंट नंतर तू परमार्थ करणार आहे ना, त्यावेळेला तुला परमार्थ होणार आहे का? त्यावेळेला तर अजिबात परमार्थ होत नाही. आणि त्यावेळेस दात नसतात, राम राम म्हटले की लांब 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 म्हणते. कोण तिकडं पंढरपूरला सोड म्हटलं तर त्यावेळेस कोण सोडत नाहीत, पायबी नसतात आहे ना. काय करा ते आत्ता करा, आली घडी आपली साधता आली पाहिजे. म्हणून जी घडी तुम्हाला दिलेलं आहे ना, हे आपल्याला साध्य करून घेता आलं पाहिजे. म्हणून वाहू हा संसार देवापायी. हा संसार तुम्हाला मिळालेला आहे, हा देवापायी आपण सोडून द्यायचा आहे आणि देवालाच समर्पित करता आलं पाहिजे. आणि त्याची ओळख घ्यायची आहे, मला जन्माला कशासाठी घातलेला आहे आणि मला इथं काय करायचं आहे आणि मला जायचं कुठं. 3 प्रश्न आहेत. जन्माला कशासाठी घातलंय आहे ना, परब्रह्माने जन्माला कशासाठी घातलंय, भक्तीसाठी. आणि काय करायचंय, भक्ती मार्गच करायचा. आणि जायचं कुठं, त्याच्यातच विलीन व्हायचंय. म्हणून बघा, थोर भक्ती कधी करते, संत परंपरा मंडळी येते आणि त्याच वेळेला दाखवतात की ही थोर भक्ती आहे. झालेली श्री सेवा पांडुरंगा चरणी अर्पण, तुम्हा सर्व श्रोत्यांना समर्पित. आणि जे काय तुकोबरायांना सांगायचं ते माझ्या थोडक्या मोडक्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. असंच तुकोबराय म्हणतात असं मी काय म्हणत नाही आहे. तुकोबरायांचं माझ्या बुद्धीला जसं पटेल त्या पद्धतीने मी हा हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि अल्पबुद्धीनं जेवढं सोडवलं तेवढं तुम्हाला समर्पित करतो आणि सद्गुरूंना समर्पित करतो. झालेली श्री सेवा इथंच थांबवतो. रामकृष्ण हरी. पसायदान घ्यायचंय काय? हो घ्या. हो घ्या. तिथे आहे ज्ञानेश्वरी. हा, आता विश्वात्मके देवे येणे वाक्य शोषावे, तो शोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सुरे पाहो. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात
वर्षात सकळ मंगळी विश्वनिष्ठांची मांदियाळी अनहरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तिन्ही रोखे भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये द्रष्टाद्रष्ट विजय होवा विजय हेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के